आज आपण उपवासाचे आलू बोंडा बनवणार आहोत। त्यासाठी आलू घेतले, आलूंना छान उकळून घेतले आहे। त्यानंतर मिरची, सांबार, गोडनिंबाचा पाला, निंबू, जिरं, तिखट, मीठ आणि भगरला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। बारीक करून झालेला आहे। आता वाट्यात टाकू। यात संध्या मीठ आहे चवीनुसार, तिखट आहे अर्ध्यातून अर्धा चमच। तुम्हाला जर उपवासाला चालत नसणार तर नका घालू। खाण्याचा सोडा आहे। यात पाणी टाकून मिक्स करून घेऊ। जेवढा आपल्याला पाणी पाहिजे तेवढंच टाकायचं। मिक्स झालेलं आहे आपलं मिश्रण। आता 5 मिनिट असंच झाकून ठेवू आणि भाजी बनवायला सुरुवात करू। आलू आहेत, आलूचे छिलटे काढून घेऊ। छिलटे काढून झालेले आहे। आता बारीक करून घेऊ आलूचे। आपले आलू बारीक करून झालेले आहे। आता भाजी बनवायला सुरुवात करू। तेल गरम झालेलं आहे। अर्ध्यातून अर्धा चमच जिरं आहे, मिरची चिरलेली, गोडनिंबाचा पाला, कमी गॅसवर ठेवायचं आहे। संध्या मीठ अर्ध्यातून अर्धा चमच, निंबाचा रस, चांगलं फिरवू। बारीक केलेले आलू, यात सांबार घालू। आणि चांगल्याने फिरवू। झाली आपली आलूची भाजी। आता गॅस बंद करून घेऊ। मिश्रण थंड झालेलं आहे। आता गोळे करून घेऊ। हे बघा, लहान मोठे तुम्ही करू शकता। गोळे तयार झालेले आहे। 10 मिनिट झालेले आहे। आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे। यात आपण गोळे केले होते आलूचे ते घालू। हे बघा असं, आणि तेलामध्ये तळून घेऊ। तेल गरम झालेलं आहे। आता आपण हे आलू बोंडा घालू। गॅस मीडियम ठेवायचं, कमी ठेवलं तर ते जास्त तेल पकडते।
झाले आपले आलूबोंडा काढून घेऊ प्लेटामध्ये आणि सर्व आलूबोंडा असेच तळून घेऊ. आपले उपवासाचे आलूबोंडे तयार झालेले आहे. तर असे आलूबोंडे तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.